मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे सुंदर अशी गोपी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे उंची आणि घडीचं मार्किंग करून साधीच बाही कट करून घ्यायची आहे। आता उंची इथे माझी 4.5 इंच तयार होणार आहे। 1 इंच वाढून इथे मी 5.5 वरती बाहीचं कटिंग केलेलं आहे आस्तरच्या बाही अनुसार। आता इथे आपला घडी माझी 8.25 इंच आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार बाहीचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे दंडघेर माझा 6.5 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिंग आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता आणि परफेक्ट घडीचं मार्किंग करून बाहीचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मापे टाकायला एकदम असं सोपं जातं। आता इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे। आता इथे बघू शकता बराच वेळा कपडा कमी पडतो, मग ह्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने जोडून सुद्धा घेऊ शकता। आता इथे बघू शकता फिटिंगला द्यायचं जोड शक्यतो, हे पहा इथे मी फिटिंगला जोडून घेतलं। आता हा माझा अस्तरचा कपडा आहे। आता इथे आपल्याला किती जास्त लागणार आहे इथे मी तुम्हाला समजून सांगते। आता ही आपली बंद बाजू आहे, हे पहा ओपन करून दाखवते। घडी करून घेतली, ही आपली पूर्ण बंद बाजू। आता बाहीचं पेपर कटिंग हे पहा थोडंसं वरच्या बाजूला 1 इंचाने जास्त घ्या, म्हणजे बाहीचा फुगा जास्त पडतो, बाही दिसायला आणखीन ती सुंदर दिसून जाते त्यासाठी। आता इथे बघू शकता अस्तरवरती आपण सर्वात आधी कटिंग करून घेऊया। आता ह्या बाजूला शक्यतो कपडा काय करत जा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे बाहीच्या उंचीपेक्षा इथे तुम्हाला 1 इंचाने जास्त कपडा घ्यावा लागणार आहे। असं ठेवून बघा आपल्या बाहीची उंची किती आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्याय अस्तरमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या बाजूला तुमच्या आवडीनुसार असं ठेवून घेते मी इथे, आणि ह्या बाजूला तुम्ही इथे 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, कपडा कमी असेल तर 4 इंच ठेवू शकता। इथे म्हणजे काय होतं, चुन्या टाकण्यासाठी आपल्याला इथे जास्त कपडा लागणार आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे। मग त्याच्या पुढे काय करायचं, समजा तुम्ही ते 4.5 इंच ठेवलं, मग तिथे असं पेपर कटिंग ठेवा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालं। आता हे एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम, नक्की जमेल तुम्हाला। ह्या बाजूला जेवढा आपण घेतलेला आहे बघू शकता, परत एकदा सांगते 4.5 इंच आपण जास्त कपडा घेतलेला आहे। इथे मी 4.5 इंच लिहून ठेवते, म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला सोपं पडेल, आपल्याला ते जास्तीत चुन्या टाकण्यासाठी लागतं। आता इथे बघू शकता मी जेवढा जास्त कपडा घेतला अस्तरचा कपडा, तेवढा इथे मी अशी एक लाईन ओढून घेते। हे पहा इथे मी अशी परफेक्ट लाईन ओढून झालेली आहे, आपलं मार्किंग करून झालेलं आहे। एवढं कपडा आपल्याला ते जास्त वापरायचं आहे चुन्या टाकण्यासाठी। आता पेपर कटिंग घेतलं असं ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने इथे मी ठेवलं, बरोबर ह्या लाईनीवरती एका लाईनीवरती आलं पाहिजे अस्तरच्या कापडाच्या, हे असं ठेवून घेतलं ह्या लाईनीवरती। ही आपली बंद बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या। आता वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार असतं, हे पहा इथे एक मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, आता हे मी बाजूला ठेवते, हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा। आता इथून आतमध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, मी तुम्हाला बाही कटिंग करताना नक्की सांगेल। हे आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालं, आपण इथे 2 इंच घेतलं। आता ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा, हे पहा इथून ह्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या। 1 इंच बंद बाजूने इथे मी 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, हे पहा आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला कटिंग करताना नक्की सांगेल। हे पहा थोडं थोडं मार्किंग करून असा आकार देऊन घ्या। उंच आकार असतो तो पाठीच्या बाजूला, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो। आता मग नंतर काय करायचं, हे पहा ह्याच्यावरती थोडंसं उंच घेऊन ह्याच्यावरती असं तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। हे पहा बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। आता इथं काय करायचं आहे, खोलगट आकार सुद्धा आपल्याला इथं द्यावा लागतो, लक्षात ठेवायचं आहे। मग इथून थोडंसं अर्धा इंच आतल्या बाजूला यायचं आहे, तिथं आपलं जुळवून आलं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी हा खालचा म्हणजे हा आपला खोलगट आकार असतो, तो समोरच्या मुंड्याला जोडता येतो, तो आकार सुद्धा थोडासा इथे जुळवून आला पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे बघू शकता आकार देताना काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने इथून थोडासा असा खोलगट आकार आला पाहिजे, म्हणजे हा आकार इथे वरच्या बाजूला असा कमी कमी करत, हे पहा एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे इथपर्यंत, हे पहा अशा पद्धत। आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। दंडघेर मार्किंग आपल्याला नंतर करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही बाही जोडणार फिटिंग करणार त्यावेळेस तुम्ही दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे मी कट केलेला आहे मध्यातून, म्हणजे मध्य बाहीला जोडताना बरोबर येतो त्यासाठी। आता एक बाजू मी बाजूला घेते, हे अशा पद्धतीने। आता हे खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडताना येतं। आता थोडंसं इथून पकडा आणि कट करून घ्या, हे अशा पद्धतीने सावकाश दाखवते त्यासाठी, आणि एकदम अशी सोपी पद्धत आहे। बघू शकता इथपर्यंत असं कमी घ्यायचं, हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं आकार व्यवस्थित येऊन जातो, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे बघू शकता आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे। आपलं कटिंग करून झालं, ही बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू आहे। आता ओपन बाजूने इथे आपल्याला
तो कपडा इथे आपल्याला प्लेनमध्येच ठेवायचा, तिथे काय आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत फिटिंगच्या बाजूला. इथे तुम्ही 5.5 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा 6 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या नसतात. आता इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 5.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मग बाही जोडायला पुरत नाही, चुन्या येतात. जर जोडायला कमी पडलं तर तुम्ही फिटिंगच्या बाजूची एक एक चुनी काढू शकता. शक्यतो काय करत जा, बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे जोडताना तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या बाजूने इथे मी 5.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग मी करून घेते. इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती. हे पण बघू शकता, इथे सुद्धा करून घेते आणि थोडंसं इथे सुद्धा करून घ्या, कारण की तिथे आपल्याला कपडा पूर्ण असा प्लेनमध्ये ठेवायचा. त्यासाठी इथे मी थोडंसं असं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा केलं, इथे सुद्धा, दोन्ही सुद्धा बाजूंना. वाटलं तर खडूने सुद्धा मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही किती कपडा आपल्याला प्लेनमध्ये ठेवायचा आहे. इथे मी पूर्ण अस्तरचा कपडा ओपन करून घेतला. आता ह्याच्यावरती ब्लाऊज पीसाचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. हे पहा, आता हे अशा पद्धतीने पकडते. ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि आतली आहे ती उलट बाजू आहे. इथे जोडलेलं सुद्धा आहे, बघू शकता फिटिंगच्या बाजूला. जर तुम्हाला कपडा कमी पडला तर जोडून सुद्धा घेऊ शकता. जोड बरोबर असा फिटिंगच्या बाजूला द्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता मी असं ठेवून घेतलं. बघू शकता बरोबर उंचीचा सुद्धा तेवढाच कपडा इथे तुम्हाला ब्लाऊज पीस मधला काढून घ्यायचा आहे. जोड आला तर देऊ सुद्धा शकता. आता इथून आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आणि ही सुद्धा बाजू आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपल्या ह्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना जास्तीचा, तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी पूर्ण असं कट करून टाकला. फक्त अस्तर जोडताना काय करावं लागतं, पूर्ण कपडाचा प्लेन करून घ्यायचा. बऱ्याच वेळा कपडा सिल्कीमध्ये असतो, आपल्याला गोड्या पडतात, त्यासाठी पूर्ण अस्तर नेहमी जोडताना प्लेनमध्ये जोडायचं, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता बघू शकता इथे थोडंसं आपण मध्याचं मार्किंग करून घेऊया, बाही जोडताना म्हणजे बरोबर येतं. आता इथे सुद्धा आपण थोडंसं मार्किंग केलं होतं. एवढा कपडा आपल्याला ते प्लेनमध्ये सोडून द्यायचा, त्यासाठी इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. म्हणजे चुन्या किती भागामध्ये टाकायच्या नक्की लक्षात येईल तुमच्या सुद्धा, त्यासाठी थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपल्या इथे परफेक्ट मार्किंग होऊन जातं. मध्य झाला, हे पहा इथे सुद्धा आपण मार्किंग करून झालं, इथे सुद्धा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता चुन्या टाकण्याची एकदम अशी सोपी पद्धत, ह्या बाजूला कपडा असा फिरवून घेते, इथून टाकल्या तरी सुद्धा चालतात. आता चुन्यांची तोंड करताना हे पहा इथून सुरुवात करायची, हे पहा ह्या बाजूला करून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने टाकताना फक्त एकसारख्या टाका. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची. सर्वात आधी ही बाजू घ्या. हे पहा जिथून आपण मार्किंग केलं का तिथून सुरुवात करायची आहे. हे पहा एकसारख्या पकडा, फक्त पकडताना ही सुद्धा बाजू आपली एकसारखी आली पाहिजे. आता चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत. सोपं आहे एकदम. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये, तुम्हाला त्यासाठी इथे मी सावकाशमध्ये दाखवत आहे. हे पहा बघू शकता खूप सुंदर अशा आपल्या इथे चुन्या पडतात आणि फुगा सुद्धा खूप असा सुंदर पडतो. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. फक्त टाकताना तुम्हाला इथे एकसारख्या टाकाव्या लागणार आहेत. हे अशा पद्धतीने आपण इथपर्यंत मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीने एकसारख्या टाकताना. आणि जर तुम्हाला बाही जोडायला कमी पडली, शक्यतो काय करत जा मध्यापासून जोडत जा. मी तुम्हाला कटिंग करताना सांगेलच आहेत. मग इथले एक सुद्धा काढू शकता, खालच्या नाही काढलं तरी सुद्धा चालतात बाही, कारण की ही जोडायला बाजू कमी पडते ना, एक काढली तरी सुद्धा चालते. शक्यतो मध्यापासून जोडायचं, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता चुन्या टाकून झालेल्या आहेत व्यवस्थित. ह्या चुन्यांची तोंड आपण आपल्या बाजूला केली. आता फक्त इथे काय करायचं, कपडाचा फिरवून घ्या, ते बरोबर होऊन जातं कपडा फिरवल्याच्या नंतर. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायच्यात, लक्षात ठेवा. आता इथून मी सुरुवात करते, फक्त कपडा फिरवून घ्या म्हणजे लक्षात येईल. हे पहा बरोबर असं पकडायचं आहे, एक एक पकडली तरी सुद्धा चालेल. हे पहा एकसारख्या टाका, फक्त टाकताना कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची बाही डिझाईन इतकी अशी सुंदर दिसून जाईल. हे पहा एकसारख्या टाका, कमी जास्त होऊ देऊ नका. आपला बाहीचा मध्य आहे, मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने
पूर्ण चुन्यात तुम्ही आपल्या बाजूला करून घ्यायच्या आहेत आणि टाकताना एकसारख्या टाका. ज्या पद्धतीने आपण ह्या टाकल्या त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि कुठपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत अशा पूर्ण चुन्या टाकून घ्या. हे बघू शकता इथपर्यंत अशा पूर्ण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपली ही सुद्धा बाजू अशी परफेक्ट झालेली आहे. बघू शकता इथे तुम्ही सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन तयार होणार आहे. चुन्या सुद्धा बघू शकता एकदम अशा व्यवस्थित झाल्या. मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून दाखवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इतकी सुंदर तुमची इथे बाही डिझाईन सुद्धा दिसणार आहे. आता ही आपली समोरची बाजू आहे अशी ठेवून घ्या. थोडंसं इथे प्लेनमध्ये करते कपडा मी, म्हणजे जोडायला आपल्याला इथे सोपं पडेल त्यासाठी. आपल्याला समोरची बाजू आहे. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे मी ब्लाऊज पिसाच्याच काठाची पट्टी कट करून घेतली होती. तेवढ्याच लांबीची बरोबर जेवढी आपली बाहीची लांबी आहे ना, म्हणजे समोरची दंडघेरची बाजू तेवढ्याच लांबीची बरोबर तुम्ही इथे काठाची पट्टी कट करून घ्यायची. ते लक्षात ठेवा, म्हणजे बरोबर होऊन जाते. आता उंचीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे. आता इथे बघू शकता मी 3.5 इंचाची उंचीला पट्टी कट करून घेतली आणि लांबीला जेवढ्या आपल्या बाहीची लांबी असेल ना तेवढ्या लांबीची इथे तुम्हाला ही पट्टी कट करून घ्यायची आहे. बघू शकता एवढ्या लांबीची इथे मी पट्टी कट करून घेतली. आता इथं काय करायचं, जोडताना हे पा बाही उलट करून घ्या. हे अशा पद्धतीने. आणि ही सुद्धा पट्टी ठेवताना आता ही आपली सुईची बाजू आहे लक्षात ठेवा. आता ही आपली उलट बाजू आहे. आता ठेवताना ही उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. हे आता ह्याच्यावरती ठेवून घ्या. ही सुद्धा आपली उलटच बाजू आहे असं ठेवून घ्या आणि कडेपासून जोडायला सुरुवात करायची आणि अर्धा इंच पकडायचं आहे. हे अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे कडेपर्यंत. हे बघू शकता आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या. हे अशा पद्धतीने आणि एकदम कडेकडेला पट्टीवरती दापटीप आपली आली पाहिजे. हे पहा बघू शकता त्या पद्धतीने एकदम अशी कडेकडेला तुम्ही इथे दापटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण दापटीप टाकून झालेली आहे. आता बाही ह्या बाजूला घ्या. आता इथं काय करायचं, कापडाची एकदम अशी थोडीशी घडी करून घ्या किंवा अर्धा इंच पकडला तरी सुद्धा चालेल आणि फक्त हा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्या. तुम्ही इथे पट्टीची उंची तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल. आता वाटलं तर इथे काय करा, एकदम कडेला एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला डायरेक्ट ठेवता आलं तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. आणि इथं काय करायचं, एकदम कडेला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बरोबर तुमची शिलाई बसली पाहिजे. जेवढं आपण इथे पकडलं फक्त ह्याच्यामधली शिलाई दिसू देऊ नका. आपण अर्धा इंच पकडलं ना ते बरोबर त्याच्यावरती जोडताना आपलं बरोबर असं अर्धा इंचच आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. बघू शकता ह्या बाजूला तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने इथे बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला कटिंगची आणि शिलाईची सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही सुद्धा पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.